काल 6 तारखेला स्टेट निवडणूक आयोगाने जी जाहीर केलेला कार्यक्रम आहे आचारसंहितेचा 246 नगरपंचायत आहेत आणि 42 नगर परिषद आहेत. त्याच्यापैकी 2 नगर परिषद आपल्याकडे आहेत, गोंदिया आणि तिरोडामध्ये, आणि 2 नगरपंचायत सालेकसा आणि गोरेगाव गोंदिया जिल्ह्यामध्ये आहेत. या 4 ठिकाणी आता त्यांचा पत्रकार परिषद संपल्यावर आचारसंहिता जाहीर झालेला आहे आणि आपल्याकडे टोटल 209 मतदार केंद्र असणार आहेत. त्याच्यामध्ये जवळजवळ 1,65,881 मतदार आहेत जे मतदान करणार आहेत. 209 मतदान केंद्र असणार आहेत आणि टोटल प्रभाग संख्या गोंदियामध्ये 22 असणार आहेत, तिरोडामध्ये 10 असणार आहेत, सालेकसा आणि गोरेगावमध्ये 17 ईच असणार आहेत. पूर्णपणे याच्यामध्ये प्रशासन या कार्यक्रमामध्ये तयारी आहे आणि खूप चांगला कार्यक्रम आम्ही घेण्याच्या तयारीत आहोत. पूर्णपणे या जिथे ते मतदान कार्यक्रम चालणार आहे तिथे काटेकोरपणे आचारसंहितेचा भंग होऊ नये याच्यासाठी प्रशासन सज्ज आहे. निर्देशन स्वीकारण्याचा कालावधी 10 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबरपर्यंत कार्यक्रम दिलेला आहे. छाननीचं जे तारीख आहेत आणि वैधरित्या नामनिर्देशन झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक हे 18 तारीख आहे. परत घेण्याचं अंतिम दिनांक हे म्हणजे कालावधी दिलेला आहे 19 ते 21पर्यंत आणि त्याच्यामध्ये काय अपील असल्यास तो अपील दर्ज करण्याचा आणि त्याचा निर्णय देण्याचा जे टाईमलाईन आहे ते 21 ते 25 तारखेपर्यंत दिलेला आहे. निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा दिनांक 26 तारीख दिलेला आहे आणि मतदान 2 तारखेला होणार आहे आणि मतमोजणी हे 3 तारखेला होणार आहे. प्रत्येक ठिकाणी SST, BST आणि SSTचा नियुक्ती आम्ही करणार आहेत. फिरते पथकसुद्धा त्याच्यामध्ये असणार आहेत जेणेकरून प्रत्येक ठिकाणी कोणत्याही प्रकारे आचारसंहितेचा भंग होऊ नये याच्यासाठी पूर्णपणे प्रशासनाकडून दक्षता घेण्यात येईल. आमची तयारी आहे याच्यामध्ये मागच्या विधानसभा आणि लोकसभामध्ये आम्ही प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये 10 केलं होतं. आता याच्यामध्ये थोडा कमी आहेत म्हणजे टोटल मतदार केंद्र 209 आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही ॲटलिस्ट 5% जे मतदान केंद्र आहेत तिथे इनबोर्ड करण्याचा प्रयत्न करू.